नमस्कार मित्रांनो, हे बघा पोलीस भरतीची जी एच ड्रायव्हिंग टेस्ट होते त्या ठिकाणी अतिशय म्हणजे मुलं घाबरून जातात, कठीण टेस्ट असते ती. तर त्या ठिकाणी काय करायचे तुम्हाला, हा बघा मी एच आखून ठेवला आहे पोलीस भरतीच्या मुलांसाठी. हा एच आखलेला आहे. तर तुम्हाला काय करायचे, याच्यामध्ये गाडी अशी लेफ्ट साईडला इथून टर्न घ्यायचा आहे, नंतर राईटला, नंतर पुढे घेऊन परत लेफ्ट आणि परत राईट, बरोबर. त्याच्यानंतर ही जी गाडी आहे, ही गाडी तुम्हाला कशी लावायची आहे, ह्या साईडनी थोडी जास्त लागली पाहिजे गाडी, म्हणजे इथून जवळ पाहिजे तिकडच्या पेक्षा. हे बघा, हे जो लाईन आहे ह्या लाईन पासून तुमची ही गाडी जवळ लागलेली पाहिजे. ह्या अशी हे अंतर कमी पाहिजे. पण तुम्ही जर इकडे लावली गाडी जास्त, तर ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट साईडला टर्न घेणार त्या टायमाला गाडीचे बोनट ही रेषा क्रॉस करून घेईन. आणि दुसरी गोष्ट, ह्या अशी इकडे तुम्ही ह्या लाईनला जवळ लावली गाडी, थोडीशी जास्त जवळ नाही लावायची. नंतर तुम्हाला तुमच्या गाडीची जे हे मागचं टायर आहे, हे ज्यावेळेस इथं येईल त्यावेळेस तुम्हाला इथून लेफ्ट साईडला स्टेअरिंग फिरवायचं आहे. म्हणजे तुमच्या गाडीचं चाक ह्या इथून टर्न घेणार, बरोबर. इथून टर्न घेतला का तुम्हाला काय करायचे, लेफ्ट साईडच्या साईड ग्लास मिररमध्ये बघायचे, ते मागच्या साईडच्या लेफ्ट साईडच्या चाक तुम्हाला असं क्रॉस आणायचे. ज्यावेळेस इथं आलं त्यावेळेस तुम्हाला लेफ्ट साईड स्टेअरिंग फिरवून द्यायची, तेव्हा कुठे इथून टर्न बसीन. आणि अशी क्रॉस आली गाडी इथपर्यंत मागे चाक का इथून गाडीच्या स्टेअरिंग सरळ करायचे, परत सरळ पुढे घ्यायची तुम्हाला गाडी अशी, बरोबर. सरळ गाडी घेतली त्यावेळेस तुम्हाला ही लेफ्ट साईडची जी रेषा आहे याची, याला थोडी जवळ लावायची आहे रेषेच्या जवळ. त्याच्यानंतर तुम्हाला इथं गाडी आणायची अशी हळूहळू. नंतर ज्यावेळेस तुमचं टायर ह्या ठिकाणी येईल, इथून तुम्हाला लेफ्ट साईडला स्टेअरिंग फिरवायचे. म्हणजे त्यावेळेस तुमच्या गाडीच्या टायर मागचे इथं येईल. इथं टायर आलं का तुम्हाला लेफ्ट साईड पूर्ण स्टेअरिंग फिरवायची आणि अशी क्रॉस गाडी घ्यायची आहे हळूहळू. मग पुन्हा राईट साईडच्या मिररमध्ये तुम्हाला मागचं चाक बघायचे. ते चाक ज्यावेळेस इथं येईल या ठिकाणी, त्यावेळेस तुम्हाला पूर्ण राईट साईडला स्टेअरिंग फिरून घ्यायचे. जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण राईट साईडला स्टेअरिंग फिरवणार त्यावेळेस हे चाक या इथून टर्न घेईन किंवा इथून अशी आली गाडी का परत पूर्ण स्टेअरिंग सरळ करून घ्या आणि लेफ्ट साईडच्या ग्लासमध्ये बघा आणि बरोबर गाडी पार्किंग करा. म्हणजे जेणेकरून तुम्ही थोडीफार गाडी उतरवली बी तर तुमचा 1-2 मार्क जाईन, किंवा जास्तीत जास्त काय होईल, ह्या लाईनपासून थोडं दूर राहीन तुमच्या गाडीचे दोघी चाकं. दूर राहिले चालेल, फक्त रेषेला टच नाही झाली पाहिजे. तर बघा मी ट्रायल मारून दाखवतो तुम्हाला आता. Yeah,